शिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। चालू असणारं कठोपनिषद, त्याच्यामध्ये असणारा प्रथम अध्याय तृतीय वल्ली आणि तृतीय वल्लीचा असणारा 12वा मंत्र आहे. या 12व्या मंत्राचं असणारं व्याख्यान या ठिकाणी आपलं कालच्या पाठापासून आरंभ झालेला आहे. आणि काय म्हणतात? एष सर्वेषु भूतेषु गूढोत्मान प्रकाशते दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः. अशा प्रकारे प्रत्येकाच्या शरीरामध्ये असणारा तो प्रत्येकात्मा हा आहे. हा काय सहज प्राप्त होत नाही. मग काय? दृश्यते त्वग्रया बुद्ध्या, कशी? सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः. अत्यंत सूक्ष्म बुद्धी म्हणजे काय? जी संस्कारित बुद्धी झालेली आहे, अशी संस्कारित बुद्धी त्या ठिकाणी ते आत्मतत्व प्राप्त करण्यासाठी उपयुक्त असते, किंवा तिलाच ते आत्मतत्व काय आहे हे व्यवस्थित लक्षात येतं. असं सारासार मंत्राचा असणारा अर्थ काल व्यवस्थित त्याचं पूर्ण व्याख्या कालच्या पाठाला आपण पाहिली. आज आपण डायरेक्ट त्या ठिकाणी भाष्याला आरंभ करणार आहोत. भाष्य काय म्हणतात? ननु गतिश्चेद आगत्यामपि भवितव्यं कथं यस्मात् भूयो न जायतेति न च दोषः. या ठिकाणी आचार्य भाष्य करतात. काय म्हणतात? 11व्या मंत्रामध्ये याच्या मागचा जो मंत्र होता पूर्वीचा, कोणता? 11व्या मंत्रामध्ये काय म्हणतात? महदपरमव्यक्तात् पुरुषः परः पुरुषान्न परा किंचित सा काष्ठा सा परा गतिः. हा असणारा 11वा मंत्र. आणि 11व्या मंत्रात काय सांगितलं? 11व्या मंत्रामध्ये जीवाचे जे परमात्मा स्वरूप सा काष्ठा सा परा गतिः, याने काय सांगितलं? हेच शेवट, त्याच्यानंतर परत काही नाही. वेदांत शास्त्र शिकल्यानंतर आता पुन्हा आम्ही शिक्षा, कल्प, नृत्य, छंद, ज्योतिष, व्याकरण शिकतो, काही नाही. शेवट हे शिकल्यावर काही नाही. म्हणून सा काष्ठा सा परागती, हे तुम्ही सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे. काय की याच्यानंतर आता परत काही अध्ययन करायचं, असं करायचं, तसं करायचं, काही नाही. याच्यानंतर एवढंच आहे, मनन आणि निधिध्यासना एकांते सुखमाप्स्यतां परतरच्चेतस समाधीयतां सांगितलं. एकांतवासामध्ये जाऊन जे काही आपण गुरुच्या अनुषंगाने गुरुमुखातून जी विद्या ग्रहण केली आहे त्याचं काय मनन करायचं आहे हे त्या ठिकाणी सांगितलं. म्हणून 11वा जो मंत्र आहे याच्या पूर्वीचा, त्याच्यामध्ये काय सांगितलं? जीवाचे जे परमात्मा स्वरूप, वास्तविक स्वरूप काय जीवाचं, आता याचं व्यवस्थित फार स्पष्टीकरण कालच्या पाठाला झालं. तेव्हा आता पुन्हा इथं त्याचं आता स्पष्टीकरण देणार नाही. जीवाचे परमात्मा स्वरूप, त्याचे ज्ञान त्याला व्हावे. अलग अलग म्हणून त्याचं वास्तविक स्वरूप काय आहे, अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि निरतिशय आनंदाची प्राप्ती जर करून घ्यायचं असेल तर काय केलं पाहिजे? स्वस्वरूप जाणलं पाहिजे. दुसरं काही नाही. टेम्पररी मेडिसिन नाही. आपण म्हणतो आयुर्वेद जो आहे, आयुर्वेद काय करतो? मुळापासून रोगाचं उच्चाटन करतो. आणि आपण इतर गोळ्या वगैरे घेतो ते तेवढं टेम्पररी सोल्युशन. पेन किलर घेतल्यानंतर तेवढ्या पुरतं बरं वाटतं. जोपर्यंत त्या गोळीचा इफेक्ट आहे तोपर्यंत बरं वाटतं. आणि एकदा गोळीचा इफेक्ट संपला की पुन्हा पेन चालू होतो. तसं हे सांसारिक ज्या वस्तू आहेत त्या पेन किलर आहेत. तेवढ्या पुरतं आम्हाला वाटतं ठीक आहे, आता पैसे मिळाले, लाख रुपये मिळाले, वा अत्यानंद झाला. परंतु घरात येस तोपर्यंत ते लाख रुपये 50,000 होतात. घरात बसस तोपर्यंत 25,000 राहतात.
चहा पिस तोपर्यंत ते सगळे लाख रुपयाचं समाप्ती होऊन जाते, काही मागं राहत नाही. पेन किलर सारखंच आहे. म्हणून काय पाहिजे? पूर्ण समाधान. ते कशाने? स्वस्वरूपाची प्राप्ती. आणि म्हणून अशा प्रकारचे त्याचे ज्ञान व्हावे. म्हणून काय? यासाठी श्रुतीने काय केलं? श्रुतींनी की त्याला त्याचं ज्ञान झालं पाहिजे. कोणतं? स्वस्वरूपाचं ज्ञान झालं पाहिजे. याकरता काय केलं? त्याचे ज्ञान त्याला व्हावे यासाठी श्रुतीने मोठ्या कनवाळूप्रमाणे स्थूलापासून आरंभ करून उत्तरोत्तर सूक्ष्म अशा अव्यक्त पदार्थापर्यंत परंपरा दाखवली. मागच्या पाठाला आपण हे सगळं पाहिलं. कशा प्रकारे? विषय, इंद्रिय, मन, बुद्धी, चित्त, अहमवृत्ती, त्याच्या मागे असणारा काय? तिथं असणारं ते असणारं ब्रह्मतत्व, त्यानंतर अव्यक्त माया, मायेपासून आरंभ करून ते विषयापर्यंत, स्थूलापासून सूक्ष्मापर्यंत, सूक्ष्मापासून स्थूलापर्यंत, अशा प्रकारे काय झालं तेच सांगितलं. सूक्ष्मपर्यंत अशा अव्यक्त पदार्थापर्यंत परंपरा दाखवली. मागच्या पाठाला झालं. हे सर्व पदार्थ अनात्मा असून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कल्पित असल्याने मिथ्या म्हणजे वास्तविक नाही. हे सगळं जे काय आहे हे काय? सगळेच्या सगळे पदार्थ कल्पित आहेत, वास्तविक नाही. म्हणून मिथ्या स्वरूपाचे आहेत. म्हणून सांगितलं काय? मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम न च श्रोत्र दिव्ये न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायु चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी कसा आहे? सच्चिदानंद स्वरूप त्याचे ईश्वरत्व आहे, तेच मी आहे. हे मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सूक्ष्म शरीर. त्यानंतर मनोबुद्धी चित्तानि अहंकार श्रोत्र जिव्ह हे असणारे पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंचतत्व हे काही मी नाही. हे सगळं कसं आहे? हे सर्वच्या सर्व, हे सर्व पदार्थ अनात्म स्वरूपाचे, हे वास्तविक नाही. अलग लक्ष म्हणून अनात्म स्वरूपाचे असून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कल्पित असल्याने मिथ्या म्हणजे वास्तविक नाही. मिथ्या स्वरूपात तेवढ्यापुरतं. भातुकलीचा जो खेळ असतो मुलांचा, आता सगळे विसरले. मोबाईलच्या नादात भातुकली गेली, विट्टी दांडू गेलं, सुरपारंब्या गेला, लगोरी गेली, कबड्डी गेली. हे सगळे जे प्राचीन खेळ होते हे सगळे काय झाले? आता एकच खेळ आहे. मोबाईल गेम जरी खेळायची झाली तरी मोबाईलमध्येच आहे. शारीरिक श्रमच नाही राहिले. धावणं, पडणं, लागणं, खरचटणं ह्या गोष्टीच आता राहिल्या नाही. बरोबर? आणि म्हणून अशा प्रकारे हे सगळं काय? म्हणून त्या ठिकाणी भातुकलीचा खेळ असायचा पहिल्यांदा. मुलं भातुकली खोटा खोटा संसार त्या ठिकाणी. पण त्या भातुकलीचा जरी तो खोळा असला तर त्या खेळामध्ये ही असणारी मुलं ती एवढी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व व्हायची, एवढी इन्व्हॉल्व व्हायची, एवढं त्याच्यामध्ये तादात्म्य पावायची की त्यांना सुधच राहायची नाही. आई हका मारते, बाबा हका मारतात, काही नाही त्याच्यामध्येच. मग त्याच्यामध्ये काय? सगळं जे काय आहे सगळं मिथ्या स्वरूपातच. खोटा खोटाच भात करणार, खोटी खोटी चूल असणार, त्यात छोटी छोटी ती भांडी, त्याच्यात स्वयंपाक करणार, त्याच्यामध्ये खोटं खोट्यात चपात्या लाटणार, खोटं खोटं जेवायला देणार आणि खोटं खोटंच जेवणार, आणि खोटं खोटं जेवल्यानंतर खोटी खोटी ढेकर देणार. हे असं सगळं मजेशीर भातुकलीचा खेळ होता. पण तो त्या मुलांकरता तेवढे तासभर, अर्धा तास जे आहे ते त्यांच्यासाठी तो सगळा जो खेळ आहे तो कसा आहे? अगदी सत्यच आहे. त्यांचं लक्ष कितीही आईने हक्का मारू दे, कितीही कोणी आवाज देऊ दे, तिकडे लक्षच नसतं. एवढी त्याशी एकरूप झालेली असतात. त्याप्रमाणेच हा सुद्धा जो आहे हा चालू आपल्याला व्यवहार हा सगळा दिसतोय, हा सुद्धा काय? हा भातुकलीचाच खेळ आहे आपला. एवढे आपण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेलो आहोत, एवढे इन्व्हॉल्व झालेलो आहोत, तादात्म्य त्याशी पावलेलो आहोत की त्या व्यतिरिक्त परमात्मा आहे हे भानच आम्हाला आता राहिलेलं नाही. एवढे इन्व्हॉल्व झालेलं म्हणून त्याला मिथ्या सांगितलं. मिथ्या म्हणजे तेवढ्या पुरतं. जसा तो भातुकलेचा खेळ लहान मुलांचा तेवढ्या पुरता त्यांना सत्य भासत असतो, पण वास्तविक नाही तसा हा सुद्धा असणारा भातुकलीचा खेळ तेवढ्या पुरता आहे. जरी संसार वाटत असला, मुलं आली, बाळा आली, हे आलं त्याला, हे सगळं मिथ्या स्वरूपाने आहे हेच सांगितलं. म्हणून हे सर्व पदार्थ अनात्मा असून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कल्पित असल्याने मिथ्या स्वरूपाचे म्हणजे वास्तविक नाही. वास्तविक एकच तत्व आहे. सच्चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, एकच तत्व
वास्तविक. तद व्यतिरिक्त सर्व असत स्वरूपाचं मिथ्या स्वरूपाचं आहे म्हणून वास्तविक नाही. व त्याच्या ज्ञानाने जीव हा कृतार्थ होणार नाही. कुठल्या? या ज्ञानाने, संसाराच्या ज्ञानाने. व्यावहारिक जे ज्ञान आहे त्या व्यावहारिक ज्ञान किती जरी त्याच्यामध्ये कुशल, दीनो दक्ष प्रियादुहंती, मागच्या पाठाला आपण पाहिलं, काही ना संसारामध्ये या दोनच गोष्टी आहेत, एक दीन आणि एक दक्ष. एक दुसऱ्याला फसवत असतो, ह्याला कोणतरी तिसरा फसवत असतो, त्याला चौथा फसवतो, त्याला पाचवा फसवतो. बस अशाच प्रकारे जर तुम्ही पाहिलं तर हा संसार आहे. याला त्याला फसवून तो लाखो रुपये कमवतो, त्याला आणखी तो फसवून त्यातले 50,000 घेऊन जातो. म्हणजे अशा प्रकारे हा संसार आहे. म्हणून अशा प्रकारे काय, हे सगळं जे आहे हे काय मिथ्या स्वरूपाचं, वास्तविक नाही. आणि म्हणून अशा प्रकारे वास्तविक नाही आणि त्याच्या ज्ञानाने जीव हा कृतार्थ होणार नाही. त्या संसाराच्या ज्ञानाने जीव कदापि कृतार्थ होणार नाही. मी सगळा संसार केला, असं झालं तसं झालं आणि आता मी कृतार्थ झालो, असं होणार नाही. कृतार्थ तेव्हाच होतो जेव्हा स्वरूपाची प्राप्ती करून घेतो. आणि म्हणून अशा प्रकारे काय, त्याच्या ज्ञानाने जीव हा कृतार्थ होणार नाही. यासाठी सर्वाच्या आपलीकडे असणारे जे दुर्विज्ञेय आत्मतत्व त्याचे ज्ञान करून देण्याचे श्रुतीचे मुख्य तात्पर्य आहे. श्रुती काय म्हणते, याच्या ज्ञानाने काही नाही, दुःखालयम अशाश्वतमच आहे. गीतेने सुंदर शब्द वापरला त्याच्यासाठी. काय? दुःखालयम अशाश्वतम, दुःखाचा आलय अशाश्वत स्वरूपाचा आहे. म्हणून अशा प्रकारे काय, मग काय केलं पाहिजे, याचं ज्ञानाने काय होणार आहे का, काही होणार नाही. म्हणून काय, तो जो परमात्मा आहे त्या परमात्म्याचं ज्ञान झालं पाहिजे. आणि म्हणून काय केलं पाहिजे, आणि म्हणून यासाठी सर्वांच्या पलीकडे, या सर्वाच्या पलीकडे असणाऱ्या अव्यक्ताच्याही पलीकडं, नारायणो परो अव्यक्ता, नारायण कसा आहे, अव्यक्ताच्याही पर, म्हणजे मायेच्याही तो पर आहे. म्हणजे अशा प्रकारे मायेच्या पर असणारा तो परमात्मा अत्यंत दुर्विज्ञेय जरी असला तरी अत्यंत सूक्ष्म बुद्धीने तो ज्यावेळेस आपण जाणू त्यावेळेस हा भवसागर तरुण जाऊ. म्हणून अशा प्रकारे असणारा दुर्विज्ञेय आत्मतत्व त्याचे ज्ञान करून देणं हे श्रुतीचे मुख्य तात्पर्य आहे. श्रुती कशासाठी, हे सगळं जे काय आहे अट्टहास आता 3-4 वर्ष आपला चाललेला आहे. हा सर्व अट्टहास कशासाठी, तर त्याच्यासाठीच जोपर्यंत स्वस्वरूपाची प्राप्ती नाही तोपर्यंत अत्यंतिक दुःखाची निवृत्ती नाही. हे ऋषींना माहिती आहे, साधूंना माहिती आहे, संतांना माहिती आहे. म्हणून त्यांनी हे सर्व सांगण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून असे दुर्विज्ञेय आत्मतत्व त्याचे ज्ञान करून देण्याचे श्रुतीचे मुख्य तात्पर्य आहे. ज्याप्रमाणे व्यवहारात अत्यंत सूक्ष्म पदार्थाची ओळख करून द्यायची असते, व्यवहारामध्ये सुद्धा आपण पाहतो. व्यवहारामध्ये काय, ज्यावेळेस अत्यंत सूक्ष्म पदार्थ ज्यावेळेस आपल्याला दाखवायचा असतो त्यावेळेस काय करतो आपण, ज्यावेळेस व्यवहारामध्ये सुद्धा अत्यंत सूक्ष्म पदार्थाची ओळख करून द्यायची असते त्या ठिकाणी आपण काय करतो, स्थूल अरुंधती न्याय अथवा शाखा चंद्र न्याय येणं, हे 2 न्याय सांगितले शास्त्रामध्ये, तर्कशास्त्रामध्ये. एक स्थूल अरुंधती न्याय, आता अरुंधती असणारा अत्यंत सूक्ष्म तारा त्याचं दर्शन करायचं असेल तर कशा प्रकारे घेऊन जायचं, अथवा शाखा चंद्र न्याय, चंद्राचं दर्शन करायचं आहे मुलाला, पण लगेच चंद्र सांगितला तर तिकडं तो होणार नाही दर्शन. मग काय, समोर हे झाड बघ, झाडावर अमुक बघ, फांदी बघ, असं करत करत त्याला आपण दाखवतो. तेच सांगितलं. म्हणून अत्यंत कुठल्याही वस्तूचं सूक्ष्म वस्तूचं दर्शन करून घ्यायचं असेल तर आपण आधार घेऊन पुढे जातो आणि दर्शन घडवतो. त्याप्रमाणेच येथे सुद्धा काय, त्या ठिकाणी स्थूल अरुंध न्याय अथवा शाखा चंद्र न्याय घेण्याची प्रथा आहे. विवाहित असे जे नवीन वधूवर त्यांना उपाध्यायाने अत्यंत सूक्ष्म असा अरुंधती तारा दाखवावा असे शास्त्राने सांगितलं. नवीन जे आहेत विवाहित त्यांच्यासाठी काय, अरुंधती जे तारा आहे त्याचं दर्शन घडावं, काय त्यांनी पुण्य वगैरे घडत असेल म्हणून शास्त्रामध्ये तो विधी आहे की नवीन जे आहेत दाम्पत्य त्यांनी काय केलं पाहिजे, अरुंधती ताऱ्याचं दर्शन घेतलं पाहिजे. आता काय घेतलं पाहिजे ते आता सगळं शास्त्राने सांगितलं. आणि अत्यंत सूक्ष्म असा अरुंधती तारा दाखवावा असे शास्त्राने सांगितलं आहे. ध्रुवम अरुंधतींच दर्शयती, त्याचं सूत्र आहे काय, ध्रुवम अरुंधतींच दर्शयती म्हणजे काय, हा अरुंधती जो तारा आहे अत्यंत सूक्ष्म असल्याने आता त्याचं दर्शन करायचं आहे त्यांना, परंतु हा अरुंधती तारा जो आहे अत्यंत हा सूक्ष्म आहे. मग काय केलं पाहिजे, आणि म्हणून अरुंधती तारा अत्यंत सूक्ष्म असल्याने तिथे ज्ञान करून देण्यासाठी समीप जे असणारे स्थूल पदार्थ, मग काय त्याचं ज्ञान जर करून द्यायचं असेल
त्याच्या आसपास असणारे कोणते जे काही स्थूल पदार्थ आहेत ते स्थूल पदार्थ, त्याच्या आसपास असणारे स्थूल पदार्थ, त्याचे ज्ञान करून देण्यासाठी समीप असलेले जे स्थूल पदार्थ ते अरुंधती भिन्न जरी असले तरी खरी अरुंधती दाखवण्याचा जरी मुख्य उद्देश असला तरी हळूहळू स्थूलापासून आरंभ करावा लागतो. आणि म्हणून यद्यपि अरुंधती तारा अत्यंत सूक्ष्म, त्याचं ज्ञान करून देण्यासाठी काय केलं पाहिजे, मग या स्थूलापासून सुरुवात करायला लागते. म्हणून सगुणाकडून निर्गुणाकडे, लगेच निर्गुणाचं हे होणार नाही. मग काय केलं पाहिजे, पहिल्यांदा सगुण एका ठिकाणी बसला पाहिजे. रक्तम लंबोदरम शूर्पकर्णकम रक्तवाससम रक्तगंधानुलिप्तांगम रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकंपिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च दृष्ट्यादौ प्रकृतेः पुरुषात् परम् एवं ध्यायन्ति यो नित्यं स योगी योगिनांवरः. अशा प्रकारे हा गणपती, हा महागणपती, या महागणपतीची उपासना करायची. मग काय, अशा प्रकारे उपासना करा. त्याचं काय, रक्तम लंबोदरम शूर्पकर्णकम, रक्तवर्ण आहे, अलगा शूर्पकर्ण, लांब सुपासारखे कान आहेत, असं ध्यान केलं त्याचं. आणि मग काय, त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन केलं. म्हणजे काय, सगुणाचं ध्यान करत 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 मग निर्गुणाकडे आरंभ केला. तेच सांगितलं या ठिकाणी. आणि म्हणून अशा प्रकारे अरुंधती भिन्न जरी असले तरी खरा अरुंधती तारा दाखवण्यासाठी मुख्य उद्देश असतात ते हळूहळू स्थूलापासून आरंभ करावा लागतो. पहिल्यांदा काहीतरी स्थूल वस्तू ज्याच्या आपली नजर जाईल ती दाखवायला लागते. त्यानंतर त्यांना प्रथम बाहेर आणून आकाशात दिसणारा जो पौर्णिमेचा स्थूल चंद्र हीच अरुंधती आहे असे त्या ठिकाणी आचार्य सांगतात. की या ठिकाणी मग काय, त्यांना झाल्यानंतर सर्व क्रिया झाल्यानंतर त्यांना बाहेर आणून मग हा पहा पौर्णिमेचा चंद्र, हा स्थूल चंद्र, हाच अरुंधती तारा आहे असं सुरुवात केली आता. कारण का आता स्थूलाकडून सूक्ष्माकडे जायचं आपल्याला. हळूहळू एक एक करत 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 जे पाहिजे ते प्राप्तव्य स्थानापर्यंत जायचं. म्हणून मग चंद्रापासून सुरुवात केली. आणि म्हणून जो पौर्णिमेचा स्थूल चंद्र हीच अरुंधती असेल त्या ठिकाणी आचार्य सांगतात. नंतर तो चंद्र अरुंधती नव्हे तर त्याहून इतर तारका त्या अरुंधती. मग तो चंद्र नाही बरं का, त्या चंद्राच्या कडेला ज्या तारका आहेत त्या तारका म्हणजे अरुंधती. आता चंद्रावरनं कॉन्सन्ट्रेशन कमी केलं, मग तारकांकडे आता कॉन्सन्ट्रेशन झालं. त्या तारका म्हणजे अरुंधती. त्यानंतर त्या तारकांचाही निषेध केला. नाही त्या तारका नाही. मग त्यांचाही निषेध करून त्यानंतर तिथे असणारे ते सप्त तारका ज्या आहेत त्याच्याकडेला आहेच. आपण पाहिलं आकाशामध्ये तर त्या ठिकाणी असणाऱ्या 7 तारका आपण पाहतो, सप्तर्षी. त्या सप्त तारका ठिकाणी आहेत, तिथं आपण घेऊन जातो. असं करत करत आणि या मग त्या तारका ज्या आहेत सप्तर्षी ज्या त्या ठिकाणी दिसतात तीच अरुंधती. मग तिथं आता कॉन्सन्ट्रेशन केलं. मग अरुंधती त्याचाही निषेध करून त्याच्या समीप असणाऱ्या ज्या 3 तारका त्या अरुंधती, मग त्याच्याही कडेला सप्ततारकांच्या कडेला असणाऱ्या 3 तारका पहा त्याच अरुंधती असं दर्शन करून दिलं. आणि मग त्या अरुंधती नंतर जी ध्रुव तारका ती दाखवली. त्याच्यानंतर ध्रुव तारेकडे गेलो. एक सोडत आता चंद्र सोडला, त्यानंतर चांदण्यानंतर सप्तनंतर 3 नंतर आता ध्रुव जो तारा आहे या ध्रुव ताराकडे गेले. आणि मग तो ध्रुव तारक दाखवून तोच अरुंधती आणि त्या सर्वाच्या पलीकडे असलेली जी अत्यंत सूक्ष्म अरुंधती ती दाखवावी. आणि मग तो ध्रुव ताराकडे कॉन्सन्ट्रेशन पाहिल्यानंतर तिकडे लक्ष गेल्यानंतर आता त्याच्यावर जो बारीक टिंब दिसतोय, जी बारीक चमचम करणारी वस्तू आहे ती वस्तू म्हणजे अरुंधती. तिचं दर्शन करण्यासाठी एवढं असं घेऊन जायला लागतं. तसंच या ठिकाणचं आत्मदर्शन करण्यासाठी अशा प्रकारे एक 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 जे आहे पंचकोश विवरण, अन्नमय, मनोमय, प्राणमय, विज्ञानमय अशा प्रकारचे असणारे हे जे 5 कोश आहे या 5 कोशांचं विवरण केल्यानंतर जे त्या ठिकाणी आहे ते आत्मतत्व तेच सांगितलं. आणि म्हणून मग काय, ती अतिसूक्ष्म अरुंधती ती दाखवावी. त्याप्रमाणे जीवाला आत्मस्वरूपाची ओळख करून देण्यासाठी म्हणून इथे सुद्धा आता जीवभावाला प्राप्त झालाय. मग जीवभावाला प्राप्त झाल्यानंतर त्याला काय, त्याला आता आत्मस्वरूपाची ओळख करून द्यायची. मग जीवाला आत्मस्वरूपाची ओळख करून देण्यासाठी स्थूल अनात्म पदार्थापासून आरंभ करून, स्थूल काय शरीर बरोबर, मग त्याच्यापासून आरंभ करून कार्यकरण संघात शरीर इंद्रियांच्या अनुषंगाने
सुरुवात केली आणि मग त्याप्रमाणे जीवाला आत्मस्वरूपाची ओळख करून देण्यासाठी स्थूल म्हणजे अनात्म पदार्थापासून आरंभ करून जसजसा दृष्टीतील दोष नाहीसा होऊन ती सूक्ष्म होईल. आणि मग काय केलं, हळूहळू एक 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 पुन्हा पुन्हा कमी करत सूक्ष्म आकडे गेलं. शरीर नंतर घेतलं मनोमय, प्राणमय, असं करत आत 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 त्याला घेऊन आले. आणि म्हणून अशा प्रकारचे आत्मस्वरूपाची ओळख करून देण्यासाठी स्थूल अनात्म पदार्थापासून आरंभ करून तसा तसा दृष्टीतील दोष नाहीसा होऊन तो सूक्ष्म होत जाईल, त्यास अनुसरून आत्मस्वरूपाचे ज्ञान करून देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि म्हणजे अशा प्रकारे एक 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 सोडत त्याला आत 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 मग असे सांगितल्याप्रमाणे स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, मन, बुद्धी, चित्त, अहमवृत्ती असं करत कारण शरीर, तिकडून असताना ब्रह्मांड, हिरण्यगर्भ, त्यानंतर माया, असं करत करत तिथपर्यंत आणून त्याला आता सोडला. म्हणजे काय, स्थूलाकडून आता त्याला सूक्ष्म सूक्ष्म करत त्याला आणलं. आणि म्हणून अशा प्रकारे त्यास अनुसरून आत्मस्वरूपाचे ज्ञान करून देण्याचा प्रयत्न केला आहे. यानंतर 12व्या मंत्राचे व्याख्यान केले आहे. जो विष्णूच्या परमपदास जातो तो पुन्हा परत येत नाही असे सांगितले. यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमं मम असं सांगितलं. जे विष्णूचं धाम परमधाम आहे, त्या विष्णूच्या परमधामाला एकदा गेल्यानंतर तो पुन्हा या संसार चक्रामध्ये परत येत नाही. विषय संपला. एकदा गेला बस तू परत आता या ठिकाणी येत नाही. तेच सांगितलं. ते जो विष्णूच्या परमपदात जातो तो पुन्हा परत येत नाही असे सांगितले. पण ज्या ठिकाणी गती असते त्या ठिकाणहून तो परत फिरतो. पण तुम्ही जसरी म्हणला की तिथून गेल्यानंतर येत नाही, पण तसा काय आपण व्यावहारिक नियम नाही. व्यावहारिक नियम काय आहे, गेलेला येतो. मी इकडे जातो, मग जातो म्हणलं काय आपण म्हणतो येतो. म्हणून आपण काय वाक्यप्रचार करतो, कोणतं म्हटलं मी जातो तर आपण काय म्हणतो, अरे जातो म्हणू नको, काय म्हण, मी येतो म्हण. आपण म्हणतो त्याला आपण, बरोबर आहे असं म्हणतो. म्हणजे काय, जिथं गती आहे तिथं आगती पुन्हा येणं आहेच. विष्णूच्या परमधामाला गेला म्हणजे येणार नाही असं नाही, होणार आहे का, तर तिथं गेला तरी तो येणारच आहे. तेच सांगितलं. म्हणून जिथं गती आहे कारण का, आणि म्हणून अशा प्रकार ज्या ठिकाणी गती असते त्या ठिकाणून तो परत फिरतो. एखादा मनुष्य आपल्या घरातून गावी गेला असता तो पुन्हा परत येतो असं दृष्टांत आहे, दृष्ट आहे. म्हणजे असं आपण पाहतो. इथून गेलो मी, आता समजा मला कुठे बाहेर जायचं आहे, आळंदीला जायचं आहे असेल तर इथून निघालो, आळंदीला गेलो, माऊलींचं दर्शन घेतलं, ही काय झाली गती. मग संध्याकाळ झाली की आगती, पुन्हा मला इथं पुन्हा आश्रमात यायलाच लागेल, उद्या पाठ आहे, सकाळी काही झालं तरी पोचायला लागेल. म्हणजे जिथं गती आहे तिथं आगती आहे. म्हणजे जातो म्हणजे तो येतो, हे दृष्ट आहे, हे आपण पाहतो, बरोबर. आणि म्हणून अशा प्रकारे यासाठी जीव गेलेला आहे तो पुन्हा येतो, परगावी गेलेला असतो तो पुन्हा परत येतो, असे दृष्ट आहे. तसे विष्णूच्या परमपदात गेलेला जो जीव तो पुन्हा परत आला पाहिजे अशी शंका येईल. आणि म्हणून अशा प्रकारे तुम्ही जरी कितीही म्हटलं काय त्या विष्णूच्या परमपदाला तो गेला आता तो परत येणार नाही, तर तसं होऊ शकणार नाही. जो विष्णूच्या परमपदाला जातो तो सुद्धा परत येतो अशी शंका पूर्वपक्षी म्हणतोय, सिद्धांती नाही. पूर्वपक्षी शंका घेतो. तुम्ही जे सातत्याने म्हणताय तिथे गेल्यानंतर परत येत नाही, आहो पण व्यवहारात तर तसं नाही. तो जातो तो परत येतो, मग कशावरनं येणार नाही, मग तिथे गेलेला सुद्धा परत येतो अशी शंका पूर्वपक्षी घेतो. आणि म्हणून काय अशी म्हणून गती या ठिकाणी शंका येईल यासाठी भाष्यकारांनी त्याचे उत्तर दिलेले आहे. शंकेचं जे आहे या शंकेचं उत्तर सांगतो. काय म्हणतात आता या ठिकाणी भाष्यकार, शंकेचं उत्तर म्हणून भाष्यकारांनी त्याचे उत्तर दिले आहे. सर्व अनात्म पदार्थ आत्मस्वरूपच आहे. जेवढे काही अनात्म पदार्थ आहेत ते सगळे आत्मस्वरूपच आहे. म्हणजे त्यांची सत्ता जी आहे ती आत्मस्वरूपाने आहेच, तिथं आहे. हे तत्व आत्मस्वरूप आहे. हे नासुद विद्येते भावाच्या अनुषंगाने इथं पाहिजे. आता त्यांची सत्ता आत्मस्वरूपानेच आहे. यासाठी भाष्यकारांनी त्याचे उत्तर दिले. सर्व अनात्म पदार्थ आत्मस्वरूपच आहे. आत्मस्वरूप आहे म्हणजे तिथं त्यांची जी सत्ता आहे, वही आहे, पेन आहे, फोटो आहे, पुस्तक आहे, माईक आहे, मोबाईल आहे, या सगळे जरी अनात्म पदार्थ असले तरी त्याच्यामध्ये आहे ही सत्ता त्यांची जी दर्शवते, ही आहे ही सत्ता या आत्मपदार्थाची सत्ता आहे. हे परमेश्वराचीच सत्ता त्यामध्ये आहे. तेच या दृष्टीने सांगितलं. आणि म्हणजे का यासाठी भाष्यकारांनी त्याचे उत्तर दिले. सर्व अनात्म पदार्थ
आत्मस्वरूपच आहे. आणि म्हणून त्यांच्या ठिकाणी गती म्हणजे गमन असा अर्थ संभवत नाही. तर गती म्हणजे गमन हा अर्थ यायचा नाही. तुम्ही यद गत्वान निवर्तनते असं जे म्हणतात, गती या शब्दाने इथं गमन गेला पाहिजे असा अर्थ नाही. मग काय घेतला पाहिजे? गमन असा अर्थ संभवत नाही. गती याचा अर्थ अवगती म्हणजे ज्ञान असा घेतला पाहिजे. या ठिकाणी त्याचा अर्थ गती म्हणजे जाणे नाही. गती म्हणजे या ठिकाणी ज्ञान असा त्याचा अर्थ घेतला पाहिजे. इंद्रिय बुद्ध्यादी सर्व अनात्म पदार्थांपेक्षा सर्वांच्या पलीकडे असणारे जे परमात्म स्वरूपाचे ते जीवाचे खरे स्वरूप आहे, ते नित्य प्राप्तच आहे. आणि म्हणून अशा प्रकारे मग कोणतं ज्ञान? तर जे इंद्रिय बुद्ध्यादी सर्व अनात्म पदार्थ आहे, सगळे अनात्म पदार्थ आहे, या अनात्म पदार्थांपेक्षा या सगळ्यांच्या पलीकडे काय या सर्वांच्या पलीकडे असणार ते काय? परमात्म स्वरूप, ते जीवाचे खरे स्वरूप आहे, ते नित्य प्राप्तच आहे. तेच खरे जीवाचं स्वरूप आणि ते नित्य प्राप्त आहे. मग कळत का नाही? कळत नाही म्हणजे स्वस्वरूपाचं अज्ञान झालं म्हणून कळत नाही. मी राजा आहे, राजपुत्र आहे मी, परंतु काहीतरी कारणास्तव राज्यावर संकट आलं. लहानपणीच त्याला काय झालं? मग प्रधानाने सांगितलं याला अमुक जंगलात नेऊन ठेवा त्या ठिकाणी. अशा कथा आपण अनेक ऐकतो. दुसऱ्या राजाने शत्रूवर त्या ठिकाणी राज्यावर आक्रमण केलं आणि म्हणून त्यावेळेस काय राजाची असणारी संपूर्ण परिवार त्याची रक्षा करणं महत्त्वाचं असतं. म्हणून काय मग सगळ्यांना विभक्त करून टाकतात. तिथले असणारे मंत्री यांना या देशात पाठवा, यांना त्या देशात पाठवा, असं करत करत मग तिथं जाऊन त्या मुलांबरोबर राहतो. पण याला माहिती नाही अजून की मी राजपुत्र आहे. हा लहानपणीच आणून त्या मुलांमध्ये सोडून दिला. मग तिथं राहिला, खेळला, मोठा झाला. मग पुन्हा काही कालांतराने शत्रूंनी जे राज्य घेतलं होतं त्या पुन्हा शत्रूचा विमोड केला आणि पुन्हा राजा ठिकाणी प्रस्थापित झाला. मग तो आपला परिवार कुठे कुठे गेला होता, मंत्रींना पुन्हा म्हटला जावा बघा कुठे आहे तो आपला परिवार, सगळा शोधून आणा. मग त्यावेळेस सगळे मंत्रीगण सैन्य गेल्यानंतर ज्या ठिकाणी त्याला सोडलेलं असतं मग त्याला येऊन सांगतात की तू सर्वसामान्य नाही, तू कोण? तू राजपुत्र आहे. याचं त्याला काय करतात? ज्ञान करून देतात. आतापर्यंत विसरला होता आणि मी गवळ्यांचाच मुलगा आहे, मी असाच आहे, मी तसाच आहे असं म्हणून सर्वसाधारण राहत होता. पण आता त्याला ज्ञान करून काय दिलं? तू राजपुत्र आहे हे ज्ञान करून दिलं. तसं काय झालं? स्वस्वरूपाचं ज्ञान विसरल्यानंतर काय झालं? त्याला ते सांगितलं. तसं या ठिकाणी सुद्धा स्वस्वरूप जे आहे ते विसरला आणि मग स्वतःला राम, श्याम, कृष्ण, गोविंद या नावाने या उपाधीच्या अनुषंगाने व्यवहार करू लागला. तेच सांगितलं. आणि म्हणून अशा प्रकारे काय गती शब्दाचा अर्थ आणि म्हणून या ठिकाणी गती शब्दाचा अर्थ महत्त्वाचा आहे. प्राकृतस्थली गमन करता जीव व गंतव्य काय परमात्म स्वरूप ते एकच आहे. पण इथं एक मोठी गंमत आहे. या ठिकाणी काय आहे का? तर या ठिकाणी गती शब्दाचा अर्थ महत्त्वाचा आहे. काय? प्राकृतस्थली गमन करता जाणारा कोण? जीव. गंतव्य परमात्मा स्वरूप. तो जीव त्या परमात्मा स्वरूपामध्ये किंवा परमात्मा स्वरूपापर्यंत प्रवास करतो. परंतु इथं काय आहे? ते गंतव्य परमात्मा स्वरूप काय प्रवास करायचाच नाहीये. ते दोन्ही एकच आहे. बरोबर आहे? गंते परमात्मा स्वरूप एकच आहे भ्रमाने. परंतु काय झालं? भ्रम निर्माण झाला, कन्फ्युजन, भ्रम निर्माण झाला. आणि भ्रमाने मी ब्रह्म नाही, मी जीव आहे असा जो विपरीत ग्रह आहे. आणि असं काय करतो? उलट आपण म्हणतो. एखाद्याला सवय असते, त्याला कितीही चांगलं सांगितलं तो काय म्हणतो? तो उलटच विचार करत राहतो. त्या चांगलं समजवा, कसे समजा, पण त्याची विचाराची जी दिशा आहे ना ती उलटीच आहे. तसं इथे परमात्मा स्वरूप असताना सुद्धा काय करतो? उलट विचार करायला आरंभ केला. आणि काय? मी सुखी, मी दुःखी, मी संसारी, मी अमुक, मी तमुक हे तो त्या ठिकाणी जाणायला लागला. आणि म्हणून मी ब्रह्म नाही, मी जीव आहे. आणि मी कसा काय ब्रह्म होईल असं पण म्हणतात. मी ब्रह्म कसा काय होईल? हा क्षुद्र जीव आहे, हा सुखी आहे, हा दुःखी आहे. सुखदुःख ही अंतःकरणाची असणारी अवस्था आहे. ती काय? सातत्याने तुम्ही केलेले संस्कार, तुम्ही केलेली कर्म, त्या कर्माच्या अनुरूप असणारी फलं, ते फलोन्मुख जसं होतात तसे त्या त्या अनुषंगाने ते तुम्हाला त्याचं असणारं फल देत राहतात. म्हणून ती अंतःकरणामधली एक वृत्ती आहे.
पण ती सातत्याने एकच राहत नाही. कधी सुखी असतो, कधी आनंदी असतो, कधी अचानक दुःखी पण होतो. मग आज फार कंटाळा आला, उदास वाटतंय, आज काही करायची इच्छा होत नाही, काहीतरी असणार पापकर्माचं फळ प्राप्त झालं, आज फार बरं वाटतंय सकाळपासनं, काहीतरी पुण्याचं फळ प्राप्त झालं असो. आणि म्हणून या ठिकाणी काय, मी ब्रह्म नाही, मी जीव आहे, असा जे हे विपरीत ज्ञान त्यांनी ग्रहण केलं. वास्तविक काय, वास्तविक ब्रह्मच आहे, परमात्माच आहे. परंतु हे काय अज्ञानामुळे मी ब्रह्म नाही, मी जीव आहे असे जे विपरीत ग्रह, ते स्वस्वरूपाचे ज्ञान झाले की अज्ञान वृत्ती झाली, म्हणजे जीव ब्रह्मच आहे. आणि म्हणजे अशा प्रकारचं जे विपरीत ज्ञान आहे ते जाण्यासाठी काय केलं पाहिजे, स्वस्वरूपाचं ज्ञान प्राप्त झालं पाहिजे. जय जय स्वसंवेद्यात्मरूपा, माऊलींनी पहिल्या ओळीमध्ये सांगितलं, स्वस्वरूपाचं जे ज्ञान आहे ते स्वस्वरूपाचं ज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी कोण हे कळलं पाहिजे. त्या ठिकाणी रमण महर्षी जे आहे तमिळनाडूमध्ये अरुणाचलम असणारं शंकराचं एक ते स्थान, त्या ठिकाणी रमण महर्षी म्हणून फार मोठे महात्मे होऊन गेले. फार लांब नाही, एवढ्याचे 100-1 वर्षाच्या अनुषंगानेच गोष्ट आहे. पण त्यांनी फार साधना हेच आत्मतत्वाची, मी कोण हीच साधना झाली. वयाच्या 8व्या वर्षीच सगळं सोडून ती साधना आरंभ केली त्या ठिकाणी. मग अशा प्रकारे त्यांना साक्षात्कार झाला. त्यापुढे पुढे मग येणाऱ्या प्रत्येकाला प्रश्न काय, मी कोण, जोपर्यंत याचं उत्तर शोधत नाही तोपर्यंत दुःखाची निवृत्ती नाही. हाच प्रश्न प्रत्येकाला विचारायचे, तू कोण हे जाणून घे. म्हणून ते तिथे सांगितलं, मी ब्रह्म नाही, मी जीव आहे असा जो विपरीत ग्रह झालेला आहे ते ज्ञान स्वस्वरूपाचे ज्ञान झाले, म्हणजे ती अज्ञान निवृत्ती झाली. जीव ब्रह्मच आहे. जीव जो आहे, जीव ज्याला आपण जीव म्हणतो तो कोण, ते ब्रह्मस्वरूपच आहे. तो जीव ब्रह्मच आहे. म्हणून या ठिकाणी परत गती नाही. आणि म्हणून तो काय, ते स्वरूपच आहे त्याचं. त्यामुळे तर गती अगती तुम्ही जे क्वेश्चन केलेला आहे की गेल्यानंतर परत येतो, तो जाणारच नाही. तो फक्त काय झाला, अज्ञानाने त्याला वाटलं त्यापासून मी भिन्न आहे, परंतु तो तोच आहे. तसा राजपुत्र जो आहे अज्ञानामुळे त्याला वाटत होतं मी हेच आहे, मी अमुकच आहे. परंतु जेव्हा त्याला सांगितलं की अरे हे तू नाही, तू हाच आहे राजपुत्र, तसं या जीवाला जेव्हा सांगितलं, तू जे स्वतःला क्षुद्र मर्त्य समजतो तसा तू नाही, तू कोण आहे, चिदानंद स्वरूप आहे. हा, मग त्याला कळलं. त्यामुळे ते काय आहे, त्याच्या बदललं काय नाही, कुठं गेला नाही, काही बदल झाला नाही, फक्त आठवण करून दिली. तसं जीवाला फक्त आठवण करून दिली की तू जे समजतो ते नाही, तू कोण आहे, सच्चिदानंद स्वरूप आहेस. आणि म्हणून त्या ठिकाणी गती अगती नाही, फक्त भ्रमनिरास झाला. रज्जूवर सर्पाचा जो आहे तो काय झाला, सर्प कुठून आला नाही. मग काय केलं, फक्त भ्रमनिरास केला. कशाने, ज्ञानाने, प्रकाशाने. तसं इथं फक्त भ्रमनिरास केला. जो स्वतःला श्याम मंदार स्वामी समजतोस तो तू नाही. ते शरीराच्या अनुषंगाने समजतो. हे शरीर तुझं आहे का, तर नाही. राहणार आहे का, कायम नाही, अनित्य स्वरूपाचंच आहे. मग त्याला ते कळलं. आणि म्हणून अशा प्रकारे तुम्ही म्हणून ते जे तुम्ही म्हणताय की तो आला, गती अगती हे काही नाही, तर ज्ञान, गती हा शब्द ज्ञानवाचक या ठिकाणी त्यांनी घेतला. पण जीव ब्रह्मच आहे, म्हणून या ठिकाणी परत गती नाही. पाण्यात पाणी टाकले म्हणजे ते तत्स्वरूपच होते, म्हणून कोणताच दोष येत नाही. या श्रुती वचन प्रमाण आहे. आणि तसं पाण्यामध्ये पाणी टाकल्यानंतर काय होतं, पाण्यात पाणी टाकले म्हणजे ते तत्स्वरूपच होतं, त्याच्यामध्ये मिक्स होऊन जातं. आता हे मगातलं पाणी कोणतं, बादलीतलं पाणी कोणतं, हे जसं आपण त्याच्यामध्ये भिन्नता करू शकत नाही, त्याप्रमाणेच या ठिकाणी ते स्वस्वरूपाचं एकदा ज्ञान झाल्यानंतर तो परमात्माच होतो. त्याच्यामध्ये आता भिन्नता करू शकत नाही. हा मंदारचा आत्मा, हा स्वामीचा आत्मा, हा रामाचा आत्मा, असं काय, सगळे एक समान होऊन जातं. म्हणून टाकले म्हणजे ते तत्स्वरूपच होते, म्हणून कोणताच दोष येत नाही. यास श्रुतीवचन सुद्धा प्रमाण आहे. काय, अनध्वग्न अध्वसु
परैष्ट्रं च ते व्ययः मार्गरहित असून संसाराच्या पलीकडे जाणार निशांत आहे. श्रुतीने सर्व अनात्म पदार्थ प्रत्येकात्म स्वरूप आहे हेच दाखवले आहे. आणि म्हणून अशा प्रकारे काय इथे म्हणून मार्ग नाही. काय मग संसाराच्या पलीकडे जाणार निशांत आहे. तर काय श्रुतीने सर्व अनात्म पदार्थ प्रत्येकात्म स्वरूप आहे हेच दाखवले आहे. आणि म्हणून या ठिकाणी सुद्धा श्रुतीने काय सर्व जरी अनात्म पदार्थ असले त्याची मध्ये असणारी जी सत्ता आहे ती सत्ता होण्याची सगळ्यामध्ये सत्ता आहे. आहे 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 सगळ्यात आहे ही परमेश्वराची सत्ता आहे. ती सगळ्यामध्ये ती सत्ता काढल्यानंतर त्या वस्तूचं अस्तित्वच नष्ट होतं. हे बारीक अतिशय सूक्ष्म विचार. त्याच्यामध्ये सत्ता जी आहे हा काढल्यानंतर काय राहतं? काहीच राहत नाही. म्हणून सगळ्यामध्ये तोच आहे. खांबात सुद्धा तोच आहे. हे थोडक्यात सांगण्याचा त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला. आणि म्हणून या ठिकाणी जाणं आणि येणं नाही. मग फक्त विचार सूक्ष्म बुद्धीने विचार करायचा की मी नक्की कोण. म्हणून तुम्ही पूर्व पक्षाने जो आक्षेप घेतलेला आहे की गेला की येतो मग गती अगती होते, म्हणजे जीव मग त्या भावाला गेल्यानंतर पुन्हा यायलाच लागेल, तसं होत नाही. वास्तविक स्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतर नदी समुद्राला मिळाल्यानंतर समुद्रच होते, आणखी काय होतं का? आणखी काही होत नाही. तसं या जीवाला वास्तविक स्वरूपाचं ज्ञान त्याला प्राप्त झालं की मी काही नाही. मन बुद्धी चित्त अहंकार श्रोत्र जिव्ह हे पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय पंचतत्व हे काही नाही. मी चिदानंद रूप आहे. हे एकदा ज्ञान झालं की मग त्याला गती पण राहत नाही अगती पण राहत नाही. न तस्य प्राणाः उत्क्रमन्ति सांगितलं. उत्क्रमण नाही, जाणं नाही, येणं नाही. मग अत्रैव प्रलीयते. या ठिकाणीच तो त्या पंचतत्वामध्ये विलीन होऊन स्वस्वरूपाशी एकरूप होतो. हे सांगण्याचा प्रयत्न केला. आता पुन्हा व्याख्यान आहे त्याचं असणार पुढचं व्याख्यान उद्याच्या पाठामध्ये पाहणार आहोत. ओम तत्सत.